IT सर्व्हिसेस इंडस्ट्री बुडणार की फक्त जॉब्स कमी होतील की यातलं काहीच नाही होणार. पण नक्की काय झालंय क्लाउडमुळे, नक्की काय झालंय, किंवा जी काय SDLC असते त्यात काय काय चेंजेस होऊ शकतात त्याच्यामुळे. पण मग आता IT सर्व्हिसेस कंपन्यांना चिंता कसली आहे, म्हणजे आता एवढे जे ले ऑफ्स होत आहेत, तर हा मधला जो एक पॅच आहे समजा काही महिन्याचा वगैरे असेल, पण मग तेवढ्या वेळात सुद्धा आपल्या सगळ्या कंपन्या एम्प्लॉईजना होल्ड करू शकत नाही आहेत. ट्रेडिशनली आपली जी व्हॅल्यू चेन असते, व्ही मॉडेल ज्याला म्हणतात, त्यात लोअर एंडची जी कामं असतात ती नॉर्मली ज्युनियर लोक करतात आणि त्यातली बरीचशी कामं ऑफशोरला होतात. बरोबर. अपर एंडची जी असतात ती मिक्स असतात, ऑन ऑफ अशी मिक्स असतात आणि सिनियर लोक करतात. आता या मॉडेलमध्ये पण काही फरक पडू शकेल का ऑन ऑफ रेशोमध्ये, किंवा मिक्स ऑफ ज्युनियर अँड सिनियर पीपल? कोऑर्डिनेटर कम ऑर्केस्ट्रेटर कम आर्किटेक्ट रोल्स आहेत ते वाढणार आहेत, कारण प्रत्येक माणसाला आता मल्टी स्किल्ड व्हायला लागणार. एआयचे मॉडेल्स जे असतात ते अनडिटर्मिनिस्टिक असतात असं म्हटलं जातं. आणि आपण ट्रेडिशनली आपण जे सॉफ्टवेअरची जी किंवा ओव्हरऑल जी सिस्टीम डेव्हलपमेंटची जी कामं आहेत ती आपण डिटर्मिनिस्टिक मोडमध्ये करत आलेलो आहे. बरोबर. तर हे मग आपण ॲडिशनली ते एक जी अनसर्टन्टी आहे तो एक एलिमेंट यात बिल्ड करतोय का या सगळ्या बेनिफिट्स? हो हो. या सर्वांमधनं, या सर्व चर्चेमधनं माझा निष्कर्ष असा आहे की देर इज नो नीड टू पॅनिक. ही जस्ट एक फेज आहे आणि जी कंपनी आपलं सेल्स इंजिन क्रँक करून जास्तीत जास्त बिझनेस आणेल त्यांना त्या जास्तीच्या वर्कफोर्सचा वापर करून बिझनेस आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवता येईल आणि या फेजमधनं लवकर बाहेर पडता येईल. त्याचबरोबर सर्व सॉफ्टवेअर इंजिनियर्सची पण जबाबदारी आहे की त्यांनी या नवीन मेथॉडॉलॉजी आणि टूल्सचं ट्रेनिंग वगैरे घेऊन त्याला लवकर ॲडॅप्ट करावं.